ठाणे शहरात खंडणी विरोधी पथकाने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत अंमली पदार्थांच्या रॅकेटला जबर धक्का दिला आहे। मॅफेड्रोन अर्थात एमडी विक्री करणाऱ्या एका सराई ड्रग पेडलरकडून तब्बल 10,88,000 रुपये किमतीचा 108.8 ग्रॅम एमडी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे। गुप्त माहितीदाराच्या माहितीवरून 8 डिसेंबर रोजी रात्री 10:50ला कल्याण पूर्व आडिवली ढोकाळी परिसरातील श्री गजानन रेसिडेन्सीमध्ये सापळा रचण्यात आला। या दरम्यान आकिब इक्बाल बागवान वय वर्ष 33 हा इसम एमडी विक्रीसाठी तयार अवस्थेत सापडला। त्याच्याकडे ड्रग सोबत 50,000चे गावठी पिस्तूलही आढळून आले। तपासात उघड झाले की आकिब हा आधीपासूनच अनेक गुन्ह्यांमधील आरोपी आहे। बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एनडीपीएस ॲक्टच्या 2 गंभीर गुन्ह्यांमध्ये तो फरार होता। आकिबची कसून चौकशी केली असता हे अग्निशस्त्र त्याने भरत शत्रुघ्न यादव यांच्याकडून घेतल्याचे कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे भरत यादवलाही ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून जिवंत काडतूस जप्त केले। या संपूर्ण ऑपरेशनमध्ये दोन्ही आरोपींकडून मिळून एकूण 11,41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ही धडक कारवाई पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या पथकाने केली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे करीत आहेत।